नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तर महावितरण एक्झाम 2023ला जी भरती निघाली होती, तर ती परीक्षा होणार आहे 16, 17, 18 ऑक्टोबर 2024ला महावितरणची. त्याच्यात बाकीचे पद आहेत त्यांच्या 24 तारखेपासून ऑक्टोबरपर्यंत परीक्षा होणार आहेत. आणि आपलं ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठी परीक्षा होणार आहे 16, 17, 18 ऑक्टोबर. एक 10 तारखेपर्यंत हॉल तिकीट येतील. 10 तारखेच्या आधीच हॉल तिकीट येतील किंवा 10 तारखेच्या आसपास आपल्याला हॉल तिकीट अवेलेबल होतील. हॉल तिकीट आले की आपल्या बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला तुम्हाला कळवलं जाईल. तसंच मित्रांनो, जो पॅटर्न चेंज झाला आहे त्याबद्दल मी व्हिडिओ केलेला आहे. तो काल व्हिडिओ टाकला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. 75 प्रश्न या ठिकाणी 75 मिनिटात सोडवायचे आहेत तुम्हाला. पॅटर्न चेंज झालेला आहे आणि वेटेज जे होतं अकाउंटिंग प्रोफेशनल नॉलेजचं ते 25 प्रश्न 50 मार्कला, म्हणजे आधी जे 110 मार्क्सला वेटेज होतं ते 60 मार्क वेटेज कमी झालेले आहेत. आता पहिले 50 प्रश्न 110ला होते, आता 25 प्रश्न 50 मार्कला आहे. क्वांट रिझनिंगचं वेटेज वाढलेलं आहे. मराठीचंही वेटेज चांगलं आहे. त्यामुळे क्वांट रिझनिंगला एकूण 75 मार्काचं वेटेज आहे आणि मराठीला 15 आणि 30 मार्क्सचं वेटेज आहे. तर 100 अशा पद्धतीचं हे वेटेज आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण प्रोफेशनल नॉलेज MCQ सिरीज आपली जी चालू होती, मध्यंतरी काही कारणास्तव ती बंद पडली होती, परंतु आता एक्झाम जवळ आलेली आहे. त्यामुळे 10 ते 11 आपले MCQ, दररोज 15 MCQ आपण या MCQ सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे अकाउंटिंग प्रोफेशनल नॉलेज संदर्भात आणि फंडामेंटल ऑफ अकाउंटिंगवरचे हे आजचे MCQ आहेत मित्रांनो. तर पहिला MCQ आहे, एव्हरी ट्रान्झॅक्शन्स ऑर इव्हेंट हॅज 2 ॲस्पेक्ट्स ॲज पर. कशानुसार? ऑप्शन ए आहे गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, ऑप्शन बी आहे ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट, ऑप्शन सी कॉस्ट कन्सेप्ट, ऑप्शन डी रिअलायझेशन कन्सेप्ट. तर मित्रांनो, उत्तर येत असेल तर उत्तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करायचं आहे. उत्तर तुम्ही कमेंट केलंच असेल मित्रांनो, तर याचं उत्तर आहे ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट. एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑर एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑर इव्हेंट हॅज 2 ॲस्पेक्ट ॲज पर ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टनुसार. मित्रांनो, एव्हरी ट्रान्झॅक्शनचे प्रत्येक या ठिकाणी ट्रान्झॅक्शनचे 2 या ठिकाणी परिणाम असतात. तर ते कन्सेप्ट आहे ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट. पुढचा प्रश्न आहे, बिल वॉज ड्रॉन 20/1/2010 पेबल आफ्टर 60 days. द मॅच्युरिटी डेट ऑफ विल बी. तर मित्रांनो, 60 दिवसानंतर मॅच्युरिटी डेट किती असेल? तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही 20 या ठिकाणी 20 जानेवारी 2010, 20 फेब्रुवारी 2010 आणि 20 मार्च 2010 आणि त्यानंतर ग्रेस डे असतात, त्याच्यात ते 3 ॲड केलं की 24 मार्च 2010 ही मॅच्युरिटी डेट असणार आहे बिलाची. 60 दिवसानंतर इथं बिल सांगितलं होतं, 60 दिवसानंतर या ठिकाणी मॅच्युरिटी सांगितली होती बिलाची. तर त्यानुसार आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अमाऊंट स्पेंट फॉर कन्स्ट्रक्शन टेम्पररी हट्स विच वेअर नेसेसरी कन्स्ट्रक्शन्स ऑर नेसेसरी फॉर कन्स्ट्रक्शन ओव्हर ब्रिज फ्लायओव्हर अँड डिमॉलाइज्ड व्हेन द फ्लायओव्हर वॉज रेडी इज. तर मित्रांनो, जेव्हा या ठिकाणी फ्लायओव्हरचं काम चालू असतं एखाद्या पुलाचं, तेव्हा या ठिकाणी तात्पुरतं तिथं रोड केला जातो, एक वाट केली जाते ते वाहतुकीसाठी. त्याच्या संदर्भातचा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे का, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे का, ऑप्शन सी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर हे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्येच हा खर्च असतो मित्रांनो. जेव्हा एखाद्या पुलाचं काम चालू असतं त्या ठिकाणी एक पर्यायी मार्ग या ठिकाणी दिला जातो, तात्पुरता तयार केलं जातं, त्या मार्गाला या ठिकाणी त्याचं बजेट असतं ते कॅपिटल एक्सपेंडिचर अकाउंट खालीच असतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डेफर्ड ऑफ टोटल डेबिट अँड क्रेडिट साईड. तर मित्रांनो, डिफरन्स ऑफ टोटल डेबिट अँड क्रेडिट साईड ऑफ ट्रायल बॅलन्स इज ट्रान्सफर टू. तर डिफरन्स जो असतो ट्रायल बॅलन्सच्या डेबिट आणि क्रेडिट साईडचा, तो ट्रान्सफर कोणत्या अकाउंटला होतो? पहिला ऑप्शन आहे सस्पेन्स अकाउंट, दुसरा डिफरन्स अकाउंट, तिसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, चौथा ट्रेडिंग अकाउंट. तर डिफरन्स बिटवीन टोटल डेबिट अँड क्रेडिट साईड ऑफ ट्रायल बॅलन्स इज ट्रान्सफर टू. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेच असेल, तर याचं उत्तर आहे सस्पेन्स अकाउंट मित्रांनो. डिफरन्स ऑफ टोटल डेबिट अँड क्रेडिट साईड ऑफ ट्रायल बॅलन्स इज ट्रान्सफर टू सस्पेन्स अकाउंट. तर मित्रांनो, आता आपण 5व्या प्रश्नाकडे 5 या ठिकाणी 4 प्रश्न झालेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत. तर पाहू शकता, इन द ॲब्सेन्स ऑफ एनी पार्टनरशिप ॲग्रीमेंट प्रॉफिट अँड लॉसेस आर शेअर्ड अमंग द पार्टनर्स. इन द ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट
प्रॉफिट अँड लॉसेस आर शेअर्ड अमंग द पार्टनर्स. जेव्हा या ठिकाणी पार्टनरशिप ॲग्रीमेंट या ठिकाणी नसते, ॲग्रीमेंट झालेलं नसतं पार्टनरशिपमध्ये, तर तेव्हा जे प्रॉफिट अँड लॉसेस म्हणजे जेव्हा ठरलेलं नसतं की प्रॉफिट अँड लॉसेस कसे पार्टनरमध्ये डिस्कशन होऊन, तेव्हा प्रॉफिट अँड लॉस कसं या ठिकाणी पार्टनर्समध्ये असतात. तर फर्स्ट ऑप्शन आहे इक्वली इन द रेशिओ ऑफ कॅपिटल इन द लोन गिव्हन बाय देम पार्टनरशिप फर्म. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए इक्वली. इन द ॲब्सेन्स ऑफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट प्रॉफिट अँड लॉसेस आर शेअर्ड अमंग द पार्टनर्स इक्वली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 6 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. तर ट्रू ना कोणतं नाही आहे या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे कोणतं उत्तर चुकीचं आहे, खाली कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे, अयोग्य आहे. पेटी कॅश इज ॲन ॲसेट. हे मित्रांनो बरोबर आहे, अगदी बरोबर. हे वाक्य बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला बरोबर विचारला आहे तो प्रश्न समजून घ्यायचा आहे. नॉट ट्रू म्हणलं आहे म्हणजे चुकीचं कोणतं आहे. पुढचं आहे इन केस ऑफ डेब्ट बिकमिंग बॅड डेब्ट्स. इन केस ऑफ डेब्ट बिकमिंग बॅड डेब्ट्स इन केस ऑफ डेब्ट बिकमिंग बॅड द अमाऊंट शुड बी क्रेडिटेड टू बॅड डेब्ट्स अकाउंट. तर हे ॲन्सर, हे स्टेटमेंट जे आहे चुकीचं आहे मित्रांनो. पुढचं आहे प्लांट अँड मशिनरी इज अ फिक्स्ड ॲसेट. बरोबर आहे मित्रांनो, प्लांट अँड मशिनरी ही फिक्स्ड ॲसेट आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज सॅम्पल इज क्रेडिटेड टू परचेस अकाउंट. जेव्हा मित्रांनो गुड डिस्ट्रीब्यूट केल्या जातात तेव्हा क्रेडिटेड टू परचेस अकाउंटला जमा होतात. गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज सॅम्पल इज क्रेडिटेड टू परचेस अकाउंट, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. तर इनकरेक्ट विचारलं तर इनकरेक्ट ऑप्शन बी आहे मित्रांनो. तुम्ही उत्तर पाहिलंच, आत्ता मी सांगितलेलंच आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. रिटर्न इनवर्ड इज डेबिटेड टू. रिटर्न इनवर्ड इज डेबिटेड टू. ऑप्शन आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट, नॉन ऑफ द. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो रिटर्न इनवर्ड इज डेबिटेड टू. तर मित्रांनो रिटर्न इनवर्ड इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रेडिंग अकाउंटला डेबिट साईडला या ठिकाणी रिटर्न इनवर्ड असतं. रिटर्न इनवर्ड इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट, हे उत्तर आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी जेवढे फास्ट MCQ घेतो, 15 MCQ आपल्याला एक 10 ते 12 मिनटात कवर करायचे आहेत. 12 ते 15 मिनटात, कारण आपले एक्झाम जवळ आले आहे. तुम्हाला एक क्वालिटेटिव्ह MCQ आणि एक्सपेक्टेड 25 MCQ येणार आहेत. त्याच्यातले आपले 7 ते 8 MCQ आपल्या या सिरीजमधून आले तरी एक जबरदस्त आपली सिरीज राहील. एक आपण असे MCQ इम्पॉर्टंट MCQ घेत आहोत. तर आता पुढचा प्रश्न आहे रिटर्न इनवर्ड इज डेबिटेड टू. तर याचं आपण आत्ताच पाहिलेलं उत्तर आहे ट्रेडिंग अकाउंट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कॅरेज आउटवर्ड इज डेबिटेड टू. तर कॅरेज आउटवर्ड आतावर आपण रिटर्न इनवर्ड पाहिजे. रिटर्न इनवर्ड येतं ट्रेडिंग अकाउंटला डेबिटला, आणि आता कॅरेज आउटवर्ड हे आहे मित्रांनो ते येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. कॅरेज आउटवर्ड इज डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुढचा आहे मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. या ठिकाणी जे सूत्र दिले आहेत ते त्याच्यातले कोणते. लायबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल प्लस ॲसेट, कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटी, कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट प्लस लायबिलिटी, ॲसेट इज इक्वल टू लायबिलिटीज मायनस कॅपिटल. तर जे अकाउंटिंग इक्वेशन्स असतात त्याच्या संदर्भातलं हे स्टेटमेंट आहे आणि त्याच्यातलं कोणतं करेक्ट आहे. तर उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. तुम्ही उत्तर या ठिकाणी दिलंच असेल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटी. कॅपिटल म्हणजे काय, तर कॅपिटल जे असतं ते ॲसेट मायनस लायबिलिटी म्हणजे कॅपिटल. कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटीज, ऑप्शन बी. तर मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 10 नंबरचा प्रश्न आहे. मटेरियल कॉस्टिंग ₹4,000, लेबर चार्जेस ₹3,000 पेड फॉर द इरेक्शन ऑफ द बिल्डिंग इज डेबिटेड टू. तर मित्रांनो ह्या गोष्टीचे जे खर्च झाले आहेत ते कोणत्या इरेक्शन ऑफ बिल्डिंगला झाले आहे. डेबिटेड टू काय असणार आहे, तर मटेरियल कॉस्टिंग 4,000, लेबर चार्जेस 3,000, पेड टू इरेक्शन ऑफ बिल्डिंग इज डेबिटेड टू. तर या 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, बिल्डिंग अकाउंटलाच असणार. कारण मटेरियल कॉस्टिंग जी आहे 4,000, लेबर चार्जेस 3,000, पेड टू इरेक्शन ऑफ बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगच्या दुरुस्तीसाठी ह्या ठिकाणी हे खर्च झाले आहेत. तर पाहू शकता मटेरियल कॉस्टिंग, लेबर चार्जेस आर 3,000 अँड इरेक्शन ऑफ बिल्डिंग इज डेबिटेड टू. याचं उत्तर आहे बिल्डिंग अकाउंट मित्रांनो. तर आपण 10 प्रश्न पाहिलेत, आणखी 5 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो या MCQ सिरीजचे मध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 15 MCQ अत्यंत महत्त्वाचे, जे 15तले आपले 10-11 व्हिडिओ, एक 150च्या वर MCQ होतील. त्याच्यातले 7 ते 8 आले तर हे आपला एक 10 पण येऊ शकतात, कारण असं काही सांगता येत नाही. कारण प्रोफेशनल नॉलेज हा एक वास्ट सिलेबस आहे. त्याच्यात
कंपनी ॲक्ट असेल, अकाउंटिंग असेल, बाकी कॉस्टिंग, बाकीचे भरपूर विषय आहेत. तर आता पुढचा प्रश्नाकडे बोलूया मित्रांनो. फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन्स आर. ऑप्शन ए कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, ऑप्शन बी गोइंग कन्सर्न कन्सेप्ट, ऑप्शन सी ॲक्युरल कन्सेप्ट, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो तुम्ही. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन्स आर, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट, ॲक्युरल कन्सेप्ट, ऑल ऑफ द अबव. हे तिन्ही उत्तर आहेत वरचे मित्रांनो. रायटिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन द लेजर इज कॉल्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. रायटिंग इन ट्रान्झॅक्शन इन द लेजर इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात? कास्टिंग, बॅलन्सिंग, पोस्टिंग, जनरलायझिंग. याच प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पोस्टिंग. रायटिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन लेजर इज कॉल्ड ॲज पोस्टिंग. तर आपण 12 प्रश्न पाहिले. 13वा प्रश्न आहे मित्रांनो MCQ महत्त्वाचा. म्युनिसिपल टॅक्स ₹6,000 अंडर डिस्प्यूट इज ए. तर याचं उत्तर आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी. म्युनिसिपल टॅक्स ₹6,000 अंडर डिस्प्यूट इज ए कॉन्टिजेंट लायबिलिटी. पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे मित्रांनो. 14वा प्रश्न आहे हा. पर्पज ऑफ अकोमोडेशन बिल इज टू फॅसिलिटेट ट्रेड ट्रान्झॅक्शन. ऑप्शन ए, ऑप्शन बी व्हेन द बोथ पार्टीज इन नीड फंड, ऑप्शन सी प्रोव्हाइड लोन, ॲक्च्युअल परचेस ऑर सेल्स गुड्स, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मित्रांनो. पर्पज ऑफ अकोमोडेशन बिल इज ए व्हेन द बोथ पार्टीज आर इन नीड ऑफ फंड. 15वा प्रश्न आहे मित्रांनो. इन द जनरल देअर आर, किती कॉलम असतात मित्रांनो? इन द जनरल देअर आर 4 कॉलम्स, 5 कॉलम्स, 6 कॉलम्स, 7 कॉलम्स. जनरल एंट्रीमध्ये आपले किती कॉलम्स असतात मित्रांनो? हे 12th म्हणजे 12वीला आपण 11वी 12वीचे अकाउंटिंगचा हा बेसिक क्वेश्चन आहे आणि बेसिकवरही भर देऊ शकतो या ठिकाणी प्रोफेशनल नॉलेजमध्ये महावितरणच्या एक्झाममध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे इन द जनरल इन द जनरल देअर आर, किती कॉलम असतात? 4 कॉलम्स, 5 कॉलम्स, 6 कॉलम्स, 7 कॉलम्स. तर या मित्रांनो ऑप्शन बी करेक्ट आहे. इन द जनरल देअर आर 5 कॉलम्स. तर मित्रांनो ही होती आपली MCQ सिरीजचा आजचा पहिला भाग. याच्या आधीचेही भाग आहेत मित्रांनो, पण आज एक आपण जे पहिले 5-6 व्हिडिओ टाकले त्याच्यानंतर मध्ये बराच गॅप पडलेला आहे आणि आता एक्झाम आपली 16, 17, 18 ऑक्टोबरला आहे. तयारी जोरात राहू दे मित्रांनो. क्वांट रिझनिंग आणि मराठी हे एक जवळपास आता 100 मार्क्सला झालेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरही भर देणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एकदम पूर्ण ताकदीनं या ठिकाणी तयारी करायची. मराठी असेल, क्वांट असेल, रिझनिंग असेल, या तिन्ही सब्जेक्टची आणि प्रोफेशनल नॉलेज 25 प्रश्न 50 मार्क्ससाठी याचीही तयारी सोबत चालूच राहू द्यायची आहे. आणि तुम्ही 110 मार्क्सला असल्यामुळे याची तयारी जबरदस्त केलीच असेल. तर MCQ सिरीजचा हा पहिला भागाचा एक्झाम सुरू या ठिकाणी एक्झाम डिक्लेअर झाल्यापासूनचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. आणि एक्झाम पॅटर्न जो चेंज झालेला आहे आणि पेपर जो आहे आता मराठीतही होणार आहे, ही एक गोष्ट आनंदाची आहे. जे विद्यार्थी बाकीच्या स्पर्धा परीक्षा देत असतात सरळ सेवा, त्यांना या गोष्टीचा लाभ होईल. कारण सरळ सेवेत या ठिकाणी बरेच प्रश्न या ठिकाणी त्यांनी मराठी ग्रामर असेल किंवा मराठी तर मराठीतच असणार, पण क्वांट रिझनिंगचे प्रश्नही तुम्हाला मराठीत आणि प्रोफेशनल नॉलेजचेही प्रश्न तुम्हाला मराठीत अवेलेबल असणार आहेत. त्यामुळे बाय लँग्वेजल तर दोन्ही भाषेत, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न असणार आहेत. त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही अत्यंत या ठिकाणी जबरदस्त असा अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक्झाम पॅटर्न जो चेंज झालेला आहे त्याची लिंक मी दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक्झाम पॅटर्न कसा आहे. 75 प्रश्न 75 मिनिटात सोडवायचे. ते या टॉपिकवर म्हणजे विषयानुसार म्हणजे सब्जेक्टनुसार कोणत्या सब्जेक्टचे किती प्रश्न आणि किती मार्क्स आहेत ते सर्व डिटेल्स सांगितले आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया उद्या आपण भेटू दुसरा व्हिडिओ घेऊन. MCQ सिरीजचा 15 प्रश्न अत्यंत एक्सपेक्टेड महत्त्वाचे असे येऊ शकतील असे आपण MCQ सिरीजमधील हे 15 MCQ आहेत. नक्कीच सांगा, तुमची प्रतिक्रिया द्या. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.